जसं मंदिर भरतं तसं या विद्यार्थ्याच्या सत्काराला म्हणजे जमा झाले पाहिजे. आता आम्ही शाळेत हजर म्हणजे काही एखादा कार्यक्रम असला की त्यावेळेला मुख्याध्यापक यायच्या आधी सर्वचे सर्व विद्यार्थी आणि सगळे अध्यापक सगळे जमा होतात, गावकरी जमा होतात. त्याचं कारण कसं आहे, आपण शिस्त लावणार राहा. कारण आता कठोर थोडंसं बोलायची वेळ येते, परंतु प्रसंगी बोलावं लागतं. आमचे कवळे घराण्यातले जवळजवळ म्हणजे माझ्या कवळ्याच्या बाबतीतले 45 पोरं आहेत, त्यातला फक्त एक रितेश अंकुश कवळे एवढा राष्ट्रीय लेवलला दौंड खेळला. माझी 21 नॅशनल झाली, 4 इंटरनॅशनल झाली. याला वर्षानुवर्षे 85 स्पर्धाच करतोय, 60 वर्ष झालं आत्ता खेळायला. आणि हे शिस्तबद्ध जलबिंदू निपातेन क्रमशः पुरते गटा थेंबे थेंबे तळे साचे. एका दिवसात कोणतीही विद्या येत नाही. त्याचा विद्यार्थी आली तुम्ही कवळे आहे, मी तुम्हाला बराच वेळ बघते, पण म्हणजे मी आंतरराष्ट्रीय प्लेअर आहे, मला 14 भाषा अवगत आहे आणि ग्रंथपाठ आहे, हे या गावच्या विद्यार्थ्यांना देखील माहीत नाही. आणि मी कळमच्या शाळेमध्ये आसपासच्या सगळ्या शाळेत फुकट तात्याशी दाखवतो. लोकांना धुळीचा मलखांब वर्ण पडले की खलास. आता मी वर्ण पडला, पण मी ज्या एवढं कॉन्फिडन्स करतो माझ्यावर मी प्रॅक्टिसमध्ये आहे. इतकी नेहमीना मी तो पळाने अभ्यासाच्या बाबतीत विशेषतः सर्व मुली आणि महिला सकाळच्या पारीत चालत होता. माझ्या आईला उठा येत नाही, बसायचं. रोज सांगितलं एक नव्हे पोत भरून बावरीच्या शेंगा कमरेच्या कण्याला नीट करण्यासाठी बॅकबोन त्याला म्हणतात पाठीचा, तो नीट करण्यासाठी शेंगाच्या बिया बुकी केली त्याची आणि रोज एक चमचा घेतला तर 21 दिवस खाल्ल्यावर कंबर दुखी पाठदुखी बरी होते. एवढं साधं सांगितलं तरी पत्र नाही. आता वो काय बघायला तर मी काय करतात बरं. घरी डॉक्टर असताना आणि मी मिळवताना अनेक नवभूत केले, एकापेक्षा एक. अभ्यासाच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी या ध्यानात घ्या. नित्यनेमी नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयार. ज्ञान आणि पैसा एवढ्या सहजतेने मिळणारी गोष्ट नाही. मग त्यासाठी रोज कीर्तन का आपोआप इथं कीर्तन देतात का नाही. त्याला 5 वर्ष एक श्लोक कोणताही गीतेत 7 श्लोक आहे, रोज एक म्हटला पाठ केलं तुम्हाला कसं काय ऐकायचं आहे झालं आहे आणि मग म्हणायचं तुमचा पाठ व्हायचं. अभ्यासाच्या बाबतीत सहज नित्यनेमी मग वेगवेगळ्या भाषेतली अक्षरं गिरवायची. आता काही मुलींनी बघितलं प्रत्यक्ष मी लिहिलेले म्हणजे माझ्या फोनमधले नंबर्स कोणाला वाचायत नाही का ती मराठी भाषेतच नाही आहेत फक्त म्हणजे जास्त क्लोज असलेले सुरुवातीला. म्हणजे विद्यार्थ्यांना एक छोट्या का गोष्टी का सांगायच्या, तुमचा सत्कार आहे म्हणजे तुम्हाला कलेक्टर व्हायचे. बघा आता कोण कोण होते तुम्ही वाट बघतो कोण कलेक्टर व्हायचं. या आल्या म्हणलो कोण कलेक्टर होतो तेव्हा मुल्या हसल्या, त्यांना वाटलं कलेक्टर म्हणजे एवढं कसं होत आहे. अख्ख्या जिल्ह्याचा अधिकारी व्हायचं, अख्खा जिल्हा ताब्यात घ्यायचा आहे म्हणजे आपली तेवढी लाठी तयार झाली पाहिजे ना. त्यासाठी अभ्यासोपी समर्थोसी मत कर्म कर्मो भो मदतमपी कर्माणी पूर्वम सिद्धिं वापसी. एक रोज श्लोक पाठ करता करता 365 होतात वर्षात आणि 2 वर्षात तिचा पाठ सहज बरं का. तुम्हाला सगळे विद्यार्थी आहात, तुम्ही तर सगळे म्हातारी माणसं आहात, अनुभवी आहात, पण हे सहज कसं करतो
व्यायामात शाळेत जायचो, उत्तर खात्याची शाळा मला माहीत आहे. ते त्यावेळेला 5 वर्ष गेलो होते. मी 34चा विचार. मग ते आपली बंधन त्यांचं ते शरीर बघितलं की बरं वाटायचं, आपण जे असं करायचं. आणि मग थोड्या वेळाने सुरुवात केली. स्टेशन क्लब वाचननगर, आता वाचननगर जायचं नाव आहे. आणि त्याच्या अडीचचा व्यायाम शाळा आहे. अलीकडं बाहुबली आखाडा, तिथं ही मोठी माणसं बघून मधु पाटील मोठी माणसं बघायला सगळं वाटलं. हे भाग्य ज्यांना मिळालं, संतास व्यवस्था योग ज्ञानी बसता सद्गुरु चरणी उपासिता व्हायला. चांगली संगत मिळाली आणि ठिकाणाची संगती हिरा तो भंगला कुसंगी नाडाला साधिताच्या. जो हिरा असतो घन मारा घन फुटणार नाही, आणि लोखंड सुद्धा चिमटय घनाच्या वारानं. पण ढेकणाचं रक्त, ढेकण किती चौक माहिती आहे? ज्यांना झाल्यावर, ज्यांच्या घरी झाले आहे त्यांना विचार किती त्रास होतो, झोपू देत नाही रात्र. हे असे 5-25 ढेकण गोळा केले, त्या रक्तामध्ये जर हिरा टाकला, हिरा संगत, द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडूकाव झाला संगती. आपले मित्र कसे आहेत आपण तसे घडणार आहोत. आम्ही 13 जण मुख्याध्यापक होतो. आता बरोबर सगळे रिटायर होत आहेत, कोणी आता आहे. म्हणजे आमच्याबरोबर जो ग्रुप होता खेळाचा, सगळ्याचा सगळा 44चा, वाचनाच्या माणसांना माहीत आहे 44चा इलाका गुंडाचा, दारोड्याचा, पेताड्याचा आणि जुगार करणाऱ्याचा, बरोबर कर्नाटक. अशी प्रथा म्हणजे पहिल्यापासून आहे. पण कोण म्हणलं तसं तुम्हाला? कसं आहे, आपल्याला आम्ही जेवढे 13 जण होतो तेवढे फेर का झालो, कारण आम्ही संगत एकमेकाची सोडलीच नाही. आणि आपल्याला आंतरराष्ट्रीय लेवलला जायचंय हे ठरवलं होतं. सगळ्याच्या आधी मी झालो, आंतरराष्ट्रीय फेर झालो सगळ्याच्या आधी. आणि ज्यावेळेस झालो याच कुरवलीमध्ये, चिखलीमध्ये भरणे मामाच्या हस्ते 16वी नॅशनल झालो आणि सरपंचांनी घेतलं. त्यावेळेला रणजितचा सत्कार झाला. सांगायचं तात्पर्य आपल्याला फार मोठं व्हायचंय ना, त्यासाठी फाउंडेशन अतिशय पक्कं. मग आपल्या आईवडिलांनी सुद्धा वेळ प्रसंगी दम देऊन मारून नीट करावा. वडील लहानपणी चौकट प्रचंड मारायचे, मला अनुभव वाटतो. वडील ज्या अर्थी मारतात त्या त्या प्रकारे दादागिरी करायची सवय लागली. भविष्यामध्ये दादागिरी करण्याची सवय जीवाला येते कधी कधी, पण आपल्याला संगत मात्र चांगली. आणि सगळ्यात बेस्ट इंटरनेटवर काय यूज करायचं, पुस्तकं. वाचनालयाच्या लायब्ररीतले एकही पुस्तक वाचायचं नाही. रोज एक पुस्तक वाचायचंच आणि श्लोक, अभंग पाठ करायचा. याचा परिणाम म्हणून मी शालेय जीवनामध्ये आणि शिक्षक जीवनामध्ये एक आदर्श शिक्षक, अनेक श्लोक अभंग पाठ असलेला कीर्तनकार, मृदंगवाला, हार्मोनियमवाला, हे सगळं एका संगीत राहून मिळवलं. एवढ्या संगीत मिळत नाही बाबा. आणि तुम्हाला 8 तास करून का सांगायचंय, कारण मुलीच मोठा होता. बरं का बघा, किती 5 पोर आहे सगळीमध्ये खाली बघायचं असा नियम असतो. सांगायचं तात्पर्य हे सांगावं लागतं. प्रिय वाक्य प्रदानी, जास्त श्लोक तुमच्यासाठी सांगतो. प्रिय वाक्य प्रदानी सर्वे शिंद जंतवा तस्मात तदेव वक्तव्य वचने किंग. गोड बोलल्यावर जर रामचं पाखरू येतोय तर आपण कडवड बोला कशाला. एका मिनिटानंतर त्याला पाठीचा कणा मोडायचा आहे, पण त्याला शेवटच्या क्षणापर्यंत गोड बोल. असं
चाणक्य म्हणतो. चाणक्याची नीती तुम्हाला माहिती आहे. वाचलंय का पुस्तक? नाही वाचा वाचा, आता वाचावंच लागेल. मी म्हणतो म्हणजे चाणक्यानं नंदकुळाचा नाश केला तरी शेंडीची गाड बनणार नाही इथपर्यंत होती. त्याचा अपमान केला. शिक्षकाचा अपमान केला. हे तुला काय येतं? आणि तो तरी होता सगळा यांचा गुरु त्या नंदकुळाचा. आणि ते म्हणले तुला काय येते मास्तरा? आता ते तुम्हाला माहिती आहे का? मग त्यामुळं ते म्हणले की एक असा चेला घडलेला आणि त्या एका चेल्याच्या सामर्थ्यावर सगळे राजे एकत्र घेतले आणि त्याला अतिशय मोठा बनवला. तो चालला म्हणजे एवढ्या सहजतेनं घडत नाही माणूस. आता चाणक्य नीती जी आहे कठोर आहे. मी जरा जास्त वेळ घेतला असेल, मला असं वाटतं असेल तर मी इथं थांबतो. कारण बऱ्याच अजून चांगली माणसं बोलतात. पण मी जरा विद्यार्थ्यांच्या बद्दल का बोलतो? कारण हे भविष्यातले हिरे आहेत आणि हे जर भविष्यातले कलेक्टर, मामलेदार, तहसीलदार झाले, IAS अधिकारी झाले तर देशाचं भविष्य त्यांच्या हातात आहे.